केलं, त्यांचे सगळ्या लोकांशी असणारे स्नेहसंबंध त्यांनी चांगले जपले आणि त्यांनी ही सेवा आज पूर्ण केली आहे। निश्चितपणे आज ही त्यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभामध्ये त्यांचा सत्कार करताना आम्हाला आनंद होतोय, कारण आज जर त्यांच्याकडे पाहिलं तर ही त्यांच्या नेमणुकीचा कार्यक्रम आहे का निरोपाचा कार्यक्रम आहे असं वाटावं अशी त्यांची प्रकृती आहे, उत्तम आरोग्य आहे। आज सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आज उत्तरेश्वर चरणी एवढीच प्रार्थना करील, बाबाजींच्या चरणी एवढीच प्रार्थना करील की आमचे मित्र राहुल कोरे यांचे ज्येष्ठ बंधू प्रकाश कोरे यांना सेवानिवृत्तीनंतर उदंड आयुष्य मिळावं, त्यांना उत्तम असं आरोग्य मिळावं, त्यांचे कौटुंबिक त्यांना स्वास्थ्य लाभावं, त्यांच्या घराची भरभराट व्हावी, त्यांनी आजवर केलेल्या ज्ञानदानाचं फळ ईश्वराने त्यांच्या पदरी टाकावं, त्यांची मुलं यशस्वी व्हावी आणि जीवन आनंदाने त्यांनी जीवनाकडे बघावं। एक शिक्षक कधीही निवृत्त होत नसतो। शिक्षक ज्यावेळेस शैक्षणिक कामातून निवृत्त होतो त्यावेळेस समाजाचं शिक्षण करण्याचं, लोकशिक्षण करण्याचं एक मोठं काम त्याच्या हाती आलेलं असतं। बाबाजींच्या सानिध्यात राहून आणि तुमच्या सगळ्यांच्या बरोबर राहून कोरे सर निश्चितपणे आपल्या केम गावातील जी सांस्कृतिक परंपरा आहे आपल्या गावातील त्या परंपरेत सहभागी होतील, दिशा देण्याचं काम करतील। सरांचे जे धाकटे भाऊ आहेत त्यांच्या सुविध पत्नी या गावच्या सरपंच आहेत, प्रथम नागरिक आहेत। या सगळ्या कारणांनी गावगाडा हाकत असताना आणि समाजाला दिशा देत असताना एका आदर्श शिक्षकाची गरज असते। निश्चितपणे ती सुद्धा भूमिका ते यशस्वीपणे पार पाडतील या शुभेच्छा देतो आणि माझी मनोगत थांबवतो। धन्यवाद।